ॲग्रोव्हिजन आदरणीय गडकरी साहेबाच्या कल्पनेप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे 10-12 वर्ष झालेली आहेत. वर्षाला मी येत असतो आणि प्रत्येक वर्षी इथं वेगवेगळ्या गोष्टी सामील होत आहेत. म्हणजे मध्य भारतातलं कदाचित माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात मोठं कृषी प्रदर्शन असेल आणि या कृषी प्रदर्शनातून लाखो शेतकऱ्यांना आपल्या नवीन नवीन गोष्टी, आपल्या शेतीमध्ये नवीन काय प्रयोग करायचे त्या संदर्भामध्ये माहिती मिळते. आत्ताच मी बघितलं हायड्रोफोनिक्सच्या संदर्भामध्ये, त्या हायड्रोफोनिक्सच्या चर्चासत्रामध्ये मी स्वतः उपस्थित होतो आणि शेतकऱ्यांची जी उत्सुकता आहे किंवा आता कार्बन क्रेडिट, आता शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट मिळणार आहे भविष्यामध्ये. सगळ्यात मोठं जर काही होणार असेल तर ग्लोबल वॉर्मिंगमध्ये शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट मिळणार आहे आणि त्या कार्बन क्रेडिटवर काय शेतकऱ्यांनी केलं पाहिजे, कसं शेतकऱ्यांना त्याची माहिती मिळणार आहे या संदर्भातलंही चर्चासत्र आता मी पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर सगळे स्टॉल जर जाऊन बघितले तर याच्यामध्ये शेतकऱ्यांना एक नवीन दिशा, शेती कशी करायची भविष्यामध्ये त्या संदर्भातलं मार्गदर्शन मिळतं. आणि पूर्तीच्या संदर्भात जर बोलायचं जर झालं तर आत्ता गडकरी साहेबांनी पूर्ती उद्योगाच्या माध्यमातून जे स्टॉल उभं केलेलं आहे, म्हणजे शेतीशी संपर्क नाही किंवा टच नाही असा विषय राहिलेला नाही. म्हणजे आता एक गोष्ट लक्षात येते की पहिलं कोण करतंय बाबा, हे टाटा करतंय, बिर्ला करतंय, मफतलाल करतंय, गोयंका करतंय, असे शेती म्हणजे उद्योग म्हणलं की असे नावं यायचे. परंतु आता स्वतः गडकरी साहेबांनी नागपूरच्या भूमीमध्ये या सगळ्या गोष्टी, इथेनॉलपासून ते विजेपासून ते गाड्यापासून रिक्षापासून हे सगळ्या गोष्टी त्यांनी उभं केलेल्या आहेत. आणि मग हे बघितल्यानंतर आता लोकांना असं वाटतं की बाबा हे उभं करणं हे आता मुंबई दिल्लीच्या लोकांचं नाही, तर आपण बी आपल्या गावातला माणूस आहे उभं करू शकतो आणि ती एक प्रेरणा लोकांना मिळू शकते. मला एका गोष्टीचं आज अत्यंत आनंद एका गोष्टीचा आहे की आत्ता काळाची गरज म्हणून ज्या ज्या गोष्टी शेतकऱ्याकडे देण्याची गरज होती त्या सगळ्या गोष्टी इथं आहेत. परंतु आणखीन एक ह्याच्यामध्ये जरा आणखीन थोडं हे करावं लागणार की उद्या सुधीरभाऊ मुनगंटीवारच्या उपस्थितीमध्ये एक बांबूचा मेळावा आहे. मला असं वाटतं की जगभरातल्या बांबूच्या वस्तू पुढच्या वर्षी आपण लोकांना दाखवणं, म्हणजे पुढच्या वर्षी माझ्या माहितीप्रमाणे आपण जे म्हणलात की स्टॉलमध्ये कावा, जसं आता उदाहरणार्थ ही वॉच आहे, ही बांबूची वॉच आहे आणि मग बांबूच्या सगळ्या गोष्टी, बांबूपासून कापड, बांबूपासून घडी, बांबूपासून चष्म्याची फ्रेम, बांबूपासून फर्निचर, ह्या सगळ्या गोष्टी आता बनवू लागलेल्या आहेत. तर आता शेतकऱ्याच्या शेतामध्ये तयार होणाऱ्या वस्तूपासून सगळ्या वस्तू कशा तयार होतात या आपणाला या प्रदर्शनातून दाखवणं गरजेचं आहे. मी या माध्यमातून मी पुढच्या वर्षी इथे एक असं मोठं स्टॉल असेल की जगभरातल्या बांबूच्या वस्तूचं प्रदर्शन इथं भरलेलं दिसेल. आणि जर समजा मला जरी आपण सांगितलं तर कोण जर नाही केलं तर मी स्वतः असलं प्रदर्शन उभं करेन की जगभरातल्या बांबूच्या वस्तू इथं आपल्याला पाहायला मिळतील, जेणेकरून आता ग्लोबल वॉर्मिंगवर कशा पद्धतीने अटॅक करावा लागणार आहे आपल्याला. की आता IPCCचं जे रिपोर्ट आलेलं आहे की 2050मध्ये भारतातले 12 शहरं जर पाण्यामध्ये बुडणार असतील तर हे पृथ्वीवरचं संकट जर टाळायचं असेल तर आपणाला ग्लोबल वॉर्मिंगवर काम करावं लागणार आहे. आणि IPCCचं इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजचं जे रिपोर्ट आहे त्या रिपोर्टवर आपणाला आता काम करावं लागणार आहे. ते सगळं इथं तर सगळ्या गोष्टी यावर्षी मला दिसू लागलेल्या आहेत, पण याच्यामध्ये आणखीन वेगळ्या पद्धतीनं काही करता येईल का अशा पद्धतीने विचार केला पाहिजे असंच मला वाटतं आहे. जय हिंद.